गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आज शरद पवार यांचा 73वा वाढदिवस। त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथे 12 डिसेंबर 1940 रोजी झाला। 1965 साली त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाची सुरुवात केली। तसेच विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला। त्यांच्या एका भाषणात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हजर होते। त्यांच्या भाषणाचा परिणाम चव्हाणांवर झाला व त्यांनी युवक काँग्रेसमध्ये पवारांना आणले। वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून नावलौकिक झाला। 1966 साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती प्राप्त झाली आणि त्याअंतर्गत त्यांनी जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांना भेट दिली आणि त्याचा त्यांनी राजकीय पक्षांच्या पक्षबांधणीसाठी फायदा करून घेतला। सर्वप्रथम 1967च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी समावेश झाला। 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले। 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले। पाटील हेही पवारांचे खंदे मार्गदर्शक होते, पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले। त्यानंतर पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली। येथूनच शरद पवार यांच्या राजकारणाचा प्रत्यय महाराष्ट्राला आला। 18 जुलै 1978 रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पवारांबरोबर काँग्रेसमधून बाहेर पडलेले 12 आमदार काँग्रेसचा पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले। ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांचे राज्य सरकार बरखास्त केले। त्यामध्ये पवारांचे सरकारही बरखास्त झाले। जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या। काँग्रेसने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर ARA अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले। शरद पवार मग विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते झाले। 1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले। त्यामध्ये पवारांच्या बारामतीचा समावेश होता। मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ त्यांनी राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले। मार्च 1985 ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला। त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले। शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत। 4 वेळा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। विरोधी पक्षांचे नेते म्हणून विधिमंडळात आणि संसदेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। केंद्रीय राजकारणात कॅबिनेट मंत्रिपदासह क्रिकेट व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यक्षपद असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या वाट्याला आले। त्याचबरोबर त्यांचा शिक्षण क्षेत्रातही मोलाचा वाटा आहे आणि सध्या ते केंद्रीय कृषी मंत्री, खाद्य प्रक्रिया व उद्योग मंत्री पदावर कार्यरत आहेत। राजकीय वारसा चालवणारी पवार कन्या सुप्रिया सुळे त्याचबरोबर पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांच्या नावाला साजेसे नेतृत्व दिले। तसेच अनेक मित्रपक्षांचे झटपट सहकार्य पवारांनी मिळवले। भारतीय राजकारणात पवारांचे चुंबकीय आकर्षण पाहिले की वाटते अनेक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान पदासाठी आवश्यक सारी गुणवत्ता पवारांमध्ये अधिक आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।